आंबेडकरी अनुयायी आता जागा झालेला आहे। आम्ही यांचे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मात्र आहे। जर बीजेपी काँग्रेसवाल्यांनी त्यांचा प्रचार करणारे राजकीय भाषण जर केले तर या ठिकाणी निषेधाची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे। यावर्षी हे सर्व जे टाल आहेत इकडे ठेवा, पेंडाल मोठा करा, लोकांच्या लक्षात येऊ द्या कि बाबा सुधारणा झालेली है। आज यहाँ पे जो होने वाली इतना बड़ा जो सोहरा यहाँ पे हो रहा है उसके बारे में बहुजन हितकारिणी सभा का यानी क्या उन्होंने निवेदन दिए हैं और किस प्रकार से वो लोग यहाँ के मैनेजमेंट को लेके और यहाँ की व्यवस्था को लेके कदम उठा रहे हैं, कृपया स्पष्ट करें। यहाँ के आज के बहुजन हितकारिणी सभा के संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराळे अपना मत व्यक्त करेंगे। दीक्षाभूमीवर कार्यक्रम सुरू आहे आणि प्रचंड अव्यवस्था आहे। याचं प्रमुख कारण काय असेल तर लोकांना तिथे बसण्याची व्यवस्था नाही। ठीक आहे, पेंडाल नसेल तर ठीक आहे, पण तो मॅटिंग जर असती किंवा खुर्च्या जर असत्या तर लोक बसले असते। आणि परत लोक बसून का ऐकत नाही आहेत तर जे स्टॉल लावलेले आहेत ते स्टॉल पुस्तकाचे स्टॉल आहेत, मूर्त्यांचे स्टॉल आहेत आणि ते कोणी घेतात, पुस्तकं नाही घेत, परंतु केवळ तिथे बसण्याची जागा नसल्यामुळे एक निमित्त असते लोकांना इरझाऱ्या मारण्यासाठी आणि ते स्टॉलवर टाइमपास करतात। हे दीक्षाभूमीचा जो प्रयोजन आहे हे धम्माचं प्रयोजन असलं पाहिजे। इथे केवळ लोकांना टाइमपास करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। याचं कारण काय असेल तर हे जे ट्रस्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांच्याकडे पैसा नाही, इथे बसण्याची व्यवस्था करण्यासाठी पैसा नाही, पेंडाल टाकण्यासाठी पैसा नाही, म्हणून हे या ठिकाणी टाल उपलब्ध करून देत आहे। इथले मेडिकल असोसिएशनचे लोक आहेत त्यांचा टाल आहे, ते काय करत आहेत त्यांच्या ज्या काही औषधी आहेत त्या इथे प्रमोट करत आहेत। आपल्या लक्षात यावं हे की इथे दीक्षाभूमीवर हे त्यांचं मेडिकलच्या ज्या औषधी आहेत त्या प्रमोट करण्यासाठी ही भूमी आहे का? आणि इथले जे डॉक्टर लोक आहेत इथे एकही इमर्जन्सी झाली नाही, मी मागच्या 20 वर्षात बघतो एकही इमर्जन्सी दीक्षाभूमीवर घडलेली नाही आहे, तरी पण इथे आरोग्याचे शिबिर आहेत मोफत म्हणून। तर जे डॉक्टर असतात ना ते लोक इथल्या कोणी पेशंट नाही तो सहज त्याला वेळ मिळते तो जातो तिथे चेक करतो आणि तो डॉक्टर देतो की माझ्या दवाखान्यामध्ये येऊन जा। म्हणजे इथल्या डॉक्टर लोकांना प्रमोट करण्यासाठी या भूमीचा वापर होत आहे। औषधांच्या त्याचं मार्केटिंग या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे कृषी विभागाचं सुद्धा इथे स्टॉल आहेत, त्याचे सुद्धा या ठिकाणी मार्केटिंग केलं जात आहे। जे कृषी प्रॉडक्ट आहेत, यंत्रसामुग्री आहेत त्याचं, आणि त्याचप्रमाणे एसबीआय आणि बँकेचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहेत। हे कशासाठी आहेत? म्हणजे याच्यासाठी ही दीक्षाभूमी आहे का? दीक्षाभूमी ही धम्मदेशनेसाठी आहे ना, मग कृषी विभागाचं स्टॉल इथे कशाला? मेडिकल वाल्याचं स्टॉल कशाला? तुम्ही प्रमोट कशाला करता? तुमची मेडिसिन इथे कशाला सांगत आहे? डॉक्टर लोकांचे दवाखाने चालत नाही तर तुमची प्रॅक्टिस बरोबर नाही आहे। इथे दीक्षाभूमीचा तुम्ही रेडीमेड वापर करणार की माझ्या दवाखान्यामध्ये या म्हणजे चिठ्ठी घेऊन देण्यासाठी तुम्ही आरोग्य शिबिर या ठिकाणी लावता आणि तेवढी जागा या ठिकाणी ऑक्युपाय करता। इथे मुळात जागा नाही बसायला। उद्या इथे चिक्कार गर्दी राहणार आहे। इथे आज 15 तारीख आहे, उद्या चिक्कार गर्दी राहणार आहे, चेंगराचेंगरी या ठिकाणी मागच्या वेळेस होणार होती, त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? तर केवळ या ट्रस्टकडे सोसायटीकडे पैसे नसल्यामुळे या टालधारकाकडून पैसे घेतल्या जातात आणि या दीक्षाभूमीचा वापर व्यावसायिक हा नॉमिनल आहे। हे देशना वगैरे जे चालू आहे की नाही हे नॉमिनल आहे। कोणी लोक ऐकत नाही, तिथे बसायला पेंडलच नाही, हो जागाच नाही तिथे, लोकांना दरी जर टाकली तरी बसतात। आणि हे बंद करा, आत्महत्या टाल बंद करा, त्यांचे स्पीकर बंद करा, मग धम्मदेशना शांततेने लोक ऐकतील। ही शांतीचा मार्ग सांगणारे तथागत त्यांच्या या भूमीवर गोंधळ चालतो तिथे तुमच्या कॅसेट चालतात, त्याच्या उद्घाटनाचं तिथे ते चालते। अरे याच्यासाठी दीक्षाभूमी आहे का? ही दीक्षाभूमी धम्मदेशना धम्माचं मार्गदर्शन इथे व्हावं यासाठी आहे। आणि दुसरी गोष्ट, आम्ही बहुजन हितकारी सभेने मागणी करून एक क्लब ग्राउंड मागून दिलेला आहे आणि मागच्या वेळपासून एक क्लब ग्राउंड बाजूचं क्लब ग्राउंड प्रशासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे। तिथे तुम्ही टाल ठेवू शकता, सर्व टाल तिथे राहू शकतात। इव्हन
तिथे जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी तिथे जर पडदे लावले, स्क्रीन लावल्या, तर मोठ्या संख्येने लोक तिथे बसून धम्मा देशनेचा लाभ घेऊ शकतात. पण इथलं मॅनेजमेंट काय? इथलं मॅनेजमेंट इथे बीजेपी काँग्रेसच्या नेत्यांना इथे प्रमोट करते. ज्यांचे भाषण होते उद्या जो मुख्य कार्यक्रम आहे, मुख्य सोहळा, तो बीजेपी काँग्रेसच्या नेत्यांनी भरलेला सोहळा आहे. आमच्या ही मॅनेजमेंट समाज अधिकृत आहे काय? ही मॅनेजमेंट समाजाची, हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी जी आहे, या सोसायटीची जी भानगड आहे ती कोर्टात सुरू आहे. त्या वादात आम्ही जाऊ इच्छित नाही. पण आज ज्याच्या पोझिशन मध्ये ही सोसायटी आहे ती घोटेकरांच्या पोझिशन मध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनी ही व्यवस्था करावी याची आम्ही मागणी केली. क्लबग्राउंड उपलब्ध करून दिलाय ना, नागपूर टाल राहत नव्हते. आम्ही रिसर मागणी केली आणि आज विनामूल्य म्हणजे नाममात्र शुल्कावर तुम्हाला टाल उपलब्ध करून दिलेले आहेत. हे सर्व टाल तिकडे जाऊ द्या ना, लोक फेरफटका मारणार नाही, शांतपणे बसून इथे तुम्ही धम्मदेशन ऐकतील लोक. याच्यासाठी या धम्मभूमीचं आयोजन आहे. याकडे इथली ही जी मॅनेजमेंट आहे, घोटेकर आणि त्यांची जे काही ट्रस्ट आहे, त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. आम्ही 9 ऑक्टोबरला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना म्हटलं आता हे बीजेपी काँग्रेसच्या लोकांना बोलवतात, त्यामुळे मंडळाकडून पैशांना मिळत नाही. ही धम्मभूमी आहे, इथे बीजेपी काँग्रेस कशाला? म्हणून लोकांना हे माहीत झालेलं आहे की बाबा इथे धम्माचं काम होत नाही, बीजेपी काँग्रेसच्या लोकांना प्रमोट केलं जाते. म्हणून लोकांनी, मंडळाच्या लोकांनी दान देणं बंद केलं आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवली की यांना हे जे कमर्शियल जे टाल आहेत त्यांच्या माध्यमातून, अहो एवढा मोठा समाज आहे, आम्ही आमच्या पैशावर मोठा विहार बांधू शकतो. 50 कोटीचं विहार आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातले लोकच उभं करू शकतो. आम्ही त्यांनी जर आमची जर मदत मागितली तर आम्ही दरवर्षी किमान 25 ते 50 लाख रुपये जे आहे धम्मदान याला गोळा करून देऊ शकतो. परंतु त्यांनी ही दुरुस्ती करावी, सर्व टाल तिकडे ठेवावे आणि कार्यक्रम चांगले ठेवावे. या कार्यक्रमामध्ये लोक ऐकण्यासाठी तयार नाही. तेच कार्यक्रम, त्याच्यात काही विविधता नाही आणि वर्तमान परिस्थितीवर काहीच तिथे भाष्य होत नाही. तेच चाललेलं आहे. लोक बोर होऊन जातात आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज नाही इथे. म्हणजे रात्रभर बाहेरचे लोक जेव्हा थांबतात इथे तर त्यांच्या मनोरंजनासाठी तुम्ही रात्रभर कार्यक्रम ठेवला पाहिजे इथे, ते ठेवला जात नाही या ठिकाणी. आणि बाजूचं हे जे क्लब ग्राउंड आहे ना, इथे रात्रभर गरबा चालत होता. 2 तारखेपर्यंत 3 तारखेपर्यंत रात्रभर गरबा चालायचा. त्यांना प्रशासन परमिशन देते, आमच्या दीक्षाभूमीला देत नाही परमिशन. ते मुजुरी नाही करतात, 2च्या नंतर चालू ठेवतात. आम्ही सुद्धा एवढे लोक या ठिकाणी आहोत, आम्ही सुद्धा या ठिकाणी 2 वाजेपर्यंत नाही, रात्रभर या ठिकाणी कल्चरल आमच्या चालू ठेवू शकतो. या संबंधाने दीक्षाभूमीवाल्यांनी ट्रस्टनी याचं आयोजन पुढच्या वेळेस करावं अशी आमची मागणी आहे. मान्यवर, मी थोडं विषयाकडे पलटतो की या ठिकाणचे जिल्हाधिकारी जे आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारामधल्या ज्या 3 सुट्ट्या आहेत त्या वटपौर्णिमा, नरक चतुर्थी अशासारख्या हिंदू धर्माच्या याच्याकडे बढतात. 3 जेव्हा की धर्मनिरपेक्ष हे काय म्हणते जिल्हाधिकारी असतात, मात्र त्यांनी हिंदू धर्माकडे ते वळतात आणि 3 सुट्ट्या त्यांच्या अधिकारातल्या त्या हिंदू धर्माच्या नरक चतुर्थी, वटपौर्णिमा यासारख्या देतात. जेव्हा की बाबासाहेबांनी या ठिकाणी एक मोठं ऐतिहासिक अशी धर्मक्रांती केली. या ठिकाणी 16 ऑक्टोबरला त्यांच्या हातामध्ये असताना ते सुट्टीला नाकारतात. याचं कारण काय? हे मॅनेजमेंट या ठिकाणी कमजोर पडत आहे की काय पडत आहे ते आपण इथलं जे मॅनेजमेंट आहे, सोसायटी जी आहे, ती सोसायटी कुणाच्या अंडरमध्ये काम करते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. इथले जे स्थानिक आमदार आहेत जोरगेवार, त्यांच्या आईच्या नावाने ही जी दीक्षाभूमीची आपल्या आंबेडकरची जे बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला 2 कमरे तोडून तिथे अम्माची पढाई सुरू करण्यात आली होती. जिथे धम्माची पढाई नाही सुरू केली आतापर्यंत, तिथे या जोरगेवारनी, बीजेपीवाल्यांनी अम्माची पढाई सुरू केली. कारण तर या ट्रस्टकडे पैसा नाही संस्था चालवायला, म्हणून त्या बीजेपीच्या आमदाराकडून पैसे घेऊन तिथे 2 कमरे उपलब्ध करून दिले होते. हे आमच्यासाठी वाईट गोष्ट होती. आम्ही तो प्रयत्न त्याचा हाणून पाडला. मी स्वतः आलो तिथे, मला बोर्ड दिसला आणि त्याला मी सर्व फोटो घेऊन व्हायरल केलं. आमचे काही कार्यकर्ते आले, नारेबाजी केली आणि ते अम्माची पढाई बंद करायला लावली. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की यावर हे स्पष्ट होते की इथली जी मॅनेजमेंट आहे ही कुणाच्या क्लचमध्ये आहे, कुणाच्या नियंत्रणामध्ये आहे. स्पष्ट आहे की ते बीजेपीवाल्यांच्या नियंत्रणामध्ये आहे आणि बीजेपीच्या नियंत्रणामध्ये इथलं प्रशासन आहे. इथलं प्रशासन जे आहे ते बीजेपीच्या नियंत्रणामध्ये आहे. इथलं प्रशासन बीजेपीच्या नियंत्रणामध्ये आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही सुट्टी रद्द करा. दरवर्षी 16 ऑक्टोबरची सुट्टी आम्हाला मिळत होती, परंतु यावेळेस काय केलेलं आहे? अहो, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये 3 सुट्ट्या आहेत. चंद्रपूरचा जिल्हाधिकारी देत होता,
16 ऑक्टोबरची सुट्टी. पण शासनाने काय केलं आहे की नरक चतुर्दशी सुट्टी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारामध्ये सर्वांना सांगितलं. गडचिरोलीवाला सांगितलं, नागपूरच्या आयुक्ताला सांगितलं, यवतमाळवाल्याला सांगितलं, चंद्रपूरवाल्याला सांगितलं की तुम्ही एक सुट्टी द्या, हे जी आहे ती कॅन्सल करून इकडून देऊन टाका. मला हे म्हणायचं आहे की गव्हर्नमेंट कशाला ताका जाऊन भांडं कशाला लपवते. गव्हर्नमेंटनी सर्क्युलर काढावं महाराष्ट्र सरकारने, प्रशासनाने आपल्या फडणवीसाच्या आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे सुट्टी जाहीर करून टाकावी. आमच्या सुट्टीवर कशाला कब्जा करता. आणि त्यांनी जे सुट्टी जी रद्द केली, वटपौर्णिमा, पोळा आणि नरक चतुर्दशी दिली, 16 ऑक्टोबरची सुट्टी कॅन्सल करून, त्याचा आम्ही निषेध करणार म्हणून आवाहन केलेलं आहे. बहुजन हितकारी सभेने निषेधाची भूमिका घेतलेली आहे. परंतु माहित नाही त्याची प्रतिक्रिया तत्काळ उमटली आणि अर्धवट सुट्टी त्यांनी जाहीर केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामीण भागातल्या सुद्धा शिक्षण संस्था आहेत त्या उद्या बंद राहणार आहेत आणि चंद्रपूर शहरातल्या सुद्धा शिक्षण संस्था बंद राहणार आहेत. कलेक्टरने आपल्या अधिकारामध्ये ते सुट्ट्या दिलेली आहे आणि बाकीचे आपत्कालीन ज्या काही व्यवस्था आहेत त्यासाठी काही ऑफिस सुरू राहणार आहेत. आंबेडकर मेमोरियल सोसायटी ही कॉलेज चालवतं, मात्र धम्मदीक्षा सोहळा ज्या झाला ती समिती अलग असायला पाहिजे, यासाठी आपण काही आंदोलनं वगैरे करणार आहात. ती पुढील दिशा आपली काय असणार आहे? नाही, तो आमचा सध्याचा उद्देश काही नाही. आज ज्याच्या पोझिशनमध्ये दीक्षाभूमी आणि आंबेडकर कॉलेज आहे आणि जी आयोजन जी संस्था करते आमचं त्यांच्याकडेच मागणी आहे आणि आम्ही 9 ऑक्टोबरला रितसर निवेदन दिलेलं आहे. आणि उद्या जर या धम्ममंचावरून जर बीजेपी काँग्रेसवाल्यांनी त्यांचा प्रचार करणारे राजकीय भाषण जर केले तर या ठिकाणी निषेधाची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे आणि मोठ्या संख्येने मगाशी युवक आलेले होते, ते निषेध करणार आहेत. याची सुद्धा खबरदारी इथल्या मॅनेजमेंटने घ्यावी आणि जे येणार आहेत त्यांना विनम्रपणे सांगावं की बाबा हा धम्माचा मंच आहे, तुम्ही धम्मावर बोला, तुमच्या पक्षाच्यावर बोलू नका, हे त्यांना विनम्रपणे सांगावं. पुढील कार्यक्रमासाठी आपली भूमिका काय असेल? म्हणजे जे आयोजकांनी या ठिकाणी समस्या ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या समस्या पूर्ववत चांगल्या व्हावा, धम्मा कीर्ती चांगलं व्हावी, यासाठी आपण पुढची रणनीती काय असणार आहे? या इथल्या मॅनेजमेंटनी बहुजन हितकारी सभेच्या शिष्टमंडळाकडे आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर 4दा संपर्क केला. मग आम्ही त्याच्यात गेलो नाही. आम्ही स्पष्टपणे म्हटलं की ह्या व्यवस्था ज्या आहेत यावर्षी हे सर्व जे टाल आहेत इकडे ठेवा, पेंडाल मोठा करा, लोकांच्या लक्षात येऊ द्या की बाबा सुधारणा झालेली आहे, क्लब ग्राउंड मिळालेला आहे, परंतु पुन्हा टाल जे तिकडे दिलेले आहेत. हो, तुम्ही बाबासाहेबांचं पुस्तक इथे घेतलं काय किंवा क्लब ग्राउंडवर घेतलं काय? तुम्ही बुद्धाची मूर्ती या टालवरून घेतली काय किंवा या क्लब ग्राउंडच्या आतमधल्या टालवरून घेतली काय फरक पडणार आहे? काय तुम्ही केवळ आम्ही पुस्तकं घ्यायलाच येतो का? मग बाबासाहेबांचं पुस्तक इथून घेतलं तर बरोबर आहे ना, तिथून घेतलं तर काय बदलणार आहे का? केवळ बहाणेबाजी आहे ती की बाबा पुस्तकाची आणि आपल्या मूर्त्याचे टाल राहू द्या म्हणून. बहाणेबाजी आहे. एवढा मोठा ग्राउंड उपलब्ध करून दिला आहे आम्ही मागच्या वेळी आंदोलन केल्यामुळे, तिथे तुम्ही टाल ठेवा ना. म्हणजे जाणून बुजून जे आहे हे लोकांच्या गैरसोय करण्याचं हे आणि हे षडयंत्राच्या पाठीमागे जी व्यवस्था आहे, जे नियंत्रित करणारी व्यवस्था ती व्यवस्था आहे. कारण यांची दिशा ती हिंदू राष्ट्राकडे चाललेली आहे. म्हणून याला जत्रेचं स्वरूप आणण्यासाठी यांचे प्रयत्न आहेत. आंबेडकर अनुयायी आता जागा झालेला आहे. आम्ही यांचे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मात्र आहे. धन्यवाद सर. आपण बहुजन हितकारी सभेमार्फत जी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे ती आपली पूर्णत्व असो या शुभेच्छा देतो आणि थांबतो. च्या 2 वर्षाच्या अगोदर खूप मोठी जनता या ठिकाणी उतरलेली होती आणि त्याच्यामुळे चेंगराचेंगरी सुद्धा प्रकार झालेला होता. असा प्रकार पुन्हा होऊ नये असं आम्हाला वाटते आणि म्हणून या बांधवांची सोय व्हावी. कारण या सोहळ्यासाठी बाहेर राज्यातून, बाहेर देशातून लोक येतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये असं आम्हाला वाटते आणि म्हणून या ठिकाणी या दीक्षाभूमीवर चांगल्याचं नियोजन व्हावं. राहिलेला दुसरा प्रश्न, या दीक्षाभूमीवर जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जे काही राजकीय लोक बोलावण्यात आलेले आहेत त्या राजकीय लोकांनी त्या भाषणावर त्यांचं ते राजकीय भाषण असू नये अशी सुद्धा मागणी आम्ही बहुजन हितकारी सभेच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे आणि ती सुद्धा त्या ठिकाणी ती दक्षता घ्यावी. अदरवाईज काय होईल की जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे आणि तो आक्रोश हा जनतेने जर ओकला तर मोठा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून ही सुद्धा दक्षता या कमिटीने घ्यावी. आणि
या ठिकाणी येणारा जो काळ आहे या काळामध्ये पुन्हा हा जो समोर उड्डाणपूल झालेला आहे त्या उड्डाणपुलाला सुद्धा उड्डाणपुलाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न हा मार्गी लावावा. कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यक्रमामध्ये जे काही पक्षाचे लोक बोलावलेले आहे, भाजप काँग्रेसचे लोक जे बोलावलेले आहे त्यांना सुद्धा राजकीय भाषण करू नये अशा प्रकारचा या ठिकाणी संदेश देण्यात येत आहे, निवेदनं देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी जर तशा प्रकारचं वक्तव्य केलं तर कदाचित रोष व्यक्त होऊ शकतो आणि म्हणून ती सुद्धा दक्षता त्या ठिकाणी घेण्यात यावी. आणि जो रेस्ट हाऊसला जो सर्किट हाऊस आहे त्या सर्किट हाऊसला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर थांबलेले होते त्या सर्किट हाऊसला तो सर्किट हाऊस आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मोठा वर्ल्ड हेरिटेज बनवावा अशी सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे. तर या ठिकाणी एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो का अशा प्रकारचं सिस्टम अशा प्रकारच्या मागण्या बहुजन हितकारणी सभेच्या आहेत. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. सर अच्छा हो गया, कितने मिनट का हो गया?